अनु 12वीत शिक्षण घेत होती. कॉलेजमध्ये प्रथम क्रमांक मिळवणारी, त्याचबरोबर दिसायला सुंदर, उंच, गोरीपान अनु एका मुलाच्या प्रेमात पडली. तो मुलगा तिच्याच क्लासमध्ये शिकत होता. कॉलेज सुटलं की दोघे फिरायला, कधी कधी मूव्ही पाहण्यासाठी असे त्यांचे दिनक्रम सुरू होते. अनु आणि समीरचं एकमेकांवर खूप प्रेम होतं. वाढलेले फोन, मेसेज यामुळे अनुचं अभ्यासाकडे दुर्लक्ष होऊ लागलं होतं. समीर गरीब घरातला शेतकऱ्याचा मुलगा होता. कॉलेजमध्ये तोही टॉपर होता. समीरने एकदा कॉल करून अनुला बोलावले. तिथून दोघेही मूव्हीला जाणार होते. अनुचे वडील कडक शिस्तीचे होते. त्यात पेशाने शिक्षक असल्यामुळे स्वभाव त्यांचा अगदी कडक होता. अनु त्यांना घाबरूनच राहत. अनुच्या वडिलांना म्हणजे नारायणरावांना मुलीची चिन्हे वेगळी दिसू लागली होती. आज अनु बाहेर पडताना त्यांनी तिचा पाठलाग करायचा ठरवला. अनु त्यांच्या नेहमीच्या जागी पोहोचली. समीर आधीच येऊन थांबला होता. नारायणरावांनी आज मुलीला एका मुलासोबत पाहिलं होतं. त्यांचा अंदाज खरा ठरला होता. आता पुढे दोघे कुठे जात आहेत हेही त्यांना पाहायचं असल्यामुळे त्यांनी दोघांचा पाठलाग केला. अनु समीरच्या गाडीवर बसली. गाडीच्या मागे अनुचे वडील आहेत याकडे दोघांचे लक्ष नव्हते. दोघेही प्रेमाच्या धुंदीत होते. अनु समीरला बिलगून बसली होती. इकडं नारायणरावांचा चेहरा रागाने लालबुंद झाला होता. समीरची गाडी एका थिएटरच्या समोर येऊन थांबली. नारायणराव रागातच दोघांच्या समोर उभे होते. अनु तर घाबरून गेली होती. समीरची तीच अवस्था होती. नारायणरावांनी अनुच्या गालावर जोरात चपराक दिली. अनुला तर रडूच कोसळलं. समीरकडे पाहत कडाडलेच. हे उद्योग करता का कॉलेजला येऊन? तुझ्या वडिलांना फोन कर आधी, मी बोलतो त्यांच्याशी. समीर, मग माझे प्रेम आहे अनुवर. अजून जोरात त्याच्याही गालात पडते. प्रेम करत आहेत, कमवायची अक्कल आहे का? लायकी का माझ्या मुलीवर प्रेम करण्याची? स्वतःची लायकी बघ आधी. घरी 2 वेळचं जेवण नाही, हीच आहे ना तुझी परिस्थिती? समजतोस काय स्वतःला? तुझी सगळी हिस्ट्री माहीत आहे मला. पुन्हा जर दिसलास ना माझ्या मुलीच्या आसपास तर बघच. समीर खूप रडला. त्यांनी काढलेली लायकी पाहून त्यालाही प्रचंड राग आला होता. तो तिथून निघून गेला, ते पुन्हा न मागे बघण्यासाठी. अनुच्या वडिलांनी तिला खेचतच चालवले. तिचा हात लालबुंद झाला होता. अनु, बाबा सोडा, खूप हात दुखतोय, चुकलं माझं, असं ओरडत होती. पण त्याचा काही तिच्या बाबांवर उपयोग होत नव्हता. अनुचे कॉलेज तिच्या बाबांनी बदलले. अनुचे लक्ष अभ्यासात नव्हतेच. तिचा फोन काढून टाकण्यात आला. अनुसाठी समीरला विसरणं अशक्य होतं. त्याच्या आठवणींनी रडून तिने डोळे सुजून घेतले होते. 12वीच्या बोर्डाच्या परीक्षेत ती अनुत्तीर्ण झाली. त्या दिवशी तिच्या बाबाने तिला प्रचंड मार दिला. आई मध्ये पडून तिला वाचवायला आली. पोरीला समजावून सांगा, हे डोक्यातून प्रेमाचं खूळ काढून टाक, नाहीतर तुला जिवंत सोडणार नाही, असं रागातच म्हणत अनुचे वडील बाहेर निघून गेले. अनुकडे समीरला विसरण्याशिवाय पर्यायच उरला नव्हता. बाबांचं बारीक लक्ष तिच्याकडे असतं. कॉलेजला येता जाताना तिच्याबरोबरच थांबत. सगळे रस्ते बंद झाल्याचे तिला दिसत होते. समीरही कधीही नजरी पडत नव्हता. कदाचित त्याने दोघांचा विषय सोडला असं तिला वाटू लागलं. 6-7 महिने होत आले होते. दोघांचाही एकमेकांशी कॉन्टॅक्ट नव्हता. गॅलरीत चहा घेत ती समीरचाच विचार करत बसली होती. अति नकारात्मक विचारांनी शारीरिक व्याधींनी ती घेरली गेली होती. अचानक तिचं लक्ष तिने आणलेल्या गेल्या वर्षी झाडांच्या कुंड्यांकडे गेलं. छोटीशी आणलेली रोपे फुलांनी बहरून गेलेली. तिच्या लक्षातही आलं नव्हतं. त्या जणू सांगत होत्या, अनु यातून बाहेर पड आणि पुन्हा नव्याने सुरुवात कर. पण ती कशी विसरणार होती? तिने टाइमपास म्हणून प्रेम केलं नव्हतं. या प्रेमाचा तिला शेवट नसल्याचं लक्षात आलं. त्यात वडिलांनी यावर्षी पास नाही झालीस तर लग्न लावून देईल तुझं, असं धमकावून सांगितलं होतं. तिने लक्ष अभ्यासाकडे देण्याचं ठरवलं. आयुष्य पुन्हा नाही येत असं रडत नाही घालवायचं. या फुलांप्रमाणे बहरून टाकायचं ठरवलं. काहीतरी निश्चय करतच ती फुलांकडे पाहत उठली. गॅलरीतून उठून तिच्या रूममध्ये आली. चांगले मार्क्स मिळवून तिने 12वी बोर्डामध्ये येण्याचे ठरवले. रोज अभ्यास करण्यासाठी ती गॅलरीत बसत. लावलेल्या कुंड्यांकडे पाहत अभ्यास करायला तिला खूप प्रसन्न वाटत होते. कुंड्यांकडे पाहताना तिला सकारात्मक एनर्जी येते. तिने 92% गुण मिळवायचा ध्यास घेतला. तिने तिच्या बेडरूममध्ये गॅलरीत सगळीकडे 92%ची चिटोऱ्या चिटकवल्या होत्या. जाता येता उठता बसता ती त्या चिटोऱ्यांना न्याहाळत 92% घोकत असे. अभ्यासातही तिने कमी केली नव्हती. रोज सकाळी 4 वाजता तिचा अभ्यास सुरू होत होता. काही महिन्यातच परीक्षा आली. सगळे पेपर छान लिहिले. आता निकालाची वाट पाहत होती. तिने घेतलेला ध्यास 92%वरच ते न चुकता म्हणत असे. निकालाचा दिवस उगवला. यावेळीही बाबाच तिच्याबरोबर होते. घरातील देवाच्या आईबाबांचे दर्शन घेऊन ती कॉलेजला गेली. तिच्या बाबांनीच तिचा निकाल पाहिला तर 92%च तिच्या निकालावर होते. बाबांनी तिला जास्त काही आनंद दाखवला नाही. तिचा हा आनंद गगनात मावेनासाच झाला. ती खूप खुश होती. तिच्या लक्षात आले होते, सकारात्मक विचार आयुष्यात खूप मोठे बदल घडवून आणू शकतो. समीरची तिला आजही या दिवशी खूप आठवण येत होती. तो जीवनसाथी म्हणून आयुष्यात येणार असेही तिने मनोमन ठरवले होते.
सायन्समधून ग्रॅज्युएशन पूर्ण करून पुढे तिने BHMSला ॲडमिशन घेतलं. अशी तिच्या बाबांची इच्छा होती. रोज तिचं कॉलेज प्रॅक्टिकल सुरू झाले. तिला समीरचीही आठवण येत होती. त्याच्या आठवणीने तिचा जीव व्याकुळ होत होता. एक ना एक दिवस तो आयुष्यात नक्की येईल अशी मनाची समजूत काढत होती. बघता बघता तिचं शिक्षण पूर्ण झालं. तिच्या बाबांनी तिला स्वतःचं क्लिनिक टाकून दिलं. आता तिच्या बाबांनी लग्नासाठी स्थळं बघायला सुरुवात केली होती. एक नात्यातलं स्थळ तिच्या बाबांना सुयोग्य वाटलं. अमर नावाच्या मुलाशी त्यांनी अनुचं लग्न लावून दिलं. अनुचा संसार सुरू झाला, पण तिचं मन मात्र अजून समीरमध्येच गुंतलं होतं. अमर आणि अनु शहरात फ्लॅटमध्ये राहत होते. अमर खूप चिडचिड्या स्वभावाचा होता. त्याच्या मनासारखं झालं नाही की तो वस्तू आदळतो. छोट्या छोट्या कारणावरून त्याच्यातील हैवान जागा होत असे. हे तिला नवीनच होतं. तिने स्वतःच्या पैशाने खरेदी केलेलीही त्याला आवडत नव्हती. तिने नेहमी साडीमध्ये राहायला हवं. कपडावर भली मोठी टिकली लावली पाहिजे. दोन्ही वेळी गरम गरम जेवण करायचं. रोजच्या जेवणात 2 भाज्या, काकडी, टोमॅटो, चटण्या, लोणचं असायलाच हवं. एखाद्या वेळी नसेल तर त्याची पुन्हा चिडचिड सुरू व्हायची. घरात कामवाली नको, तिने सगळं करून जायचं. त्याला कमवती बायकोही पाहिजे होती आणि घरातही राबणारी, अशा हकेखोर सनकी वृत्तीचा तो होता. क्लिनिक सांभाळून घर पाहणे तिच्यासाठी खूप कठीण होऊन बसलं होतं. तिचं आयुष्य यंत्रवत झालं होतं. कुठे फसले असं तिला वाटत होतं. समीरची आठवण येत होती. कोठे असेल तो, असा प्रश्न तिला पडत होता. एक दिवस ती संध्याकाळी क्लिनिकमधून घरी आली. कपाळावरील टिकली तिची पडली होती. अमरने रागानेच तिच्याकडे कटाक्ष टाकला. तिला टिकली लावायला सांगितली. ती कामामध्ये विसरून गेली. जेवायला घेताना तिच्या कपाळावर त्याला टिकली दिसली नाही म्हणून त्याने जोरात गालात लावून दिली. त्याच्या राक्षसी वृत्तीचा तिला पहिल्यांदाच अनुभव आला. त्या दिवशी ती उपाशी राहिली, पण त्याला तिचं काहीच पडलंच नव्हतं. त्या दिवशी ती रडूनच झोपी गेली. एक शिकलेली असून स्त्री म्हणून अनु त्याचं सगळं वागणं सहन करत होती. घरी सांगावं तर बाबांचा विश्वास नव्हता. आईचं बाबांच्या पुढे काही चालत नव्हतं. तिच्या बाबांचा अमरवर खूप विश्वास होता. दुसऱ्या दिवशी ती आवरून क्लिनिकला चालली. आज मोकळे केस का सोडलेस? कोणाला दाखवायचे आहेत? अमरचे शब्द ऐकताच ती घाबरून गेली. ते मी आज धुतले होते. ओलसर असल्याने बांधले नाहीत. त्याने तिची केस धरून ओढले. स्वतःला काय समजतेस? तू कारण सांगशील आणि मी ऐकून घेईल का? मूर्ख वाटलो का मी तुला? त्याने मोठी कात्री घेऊन तिचे केस कापायला सुरुवात केली. त्याच्या हैवानी ताकदीपुढे तिचं काही चालत नव्हतं. ती अडवण्याचा प्रयत्न करत होती, पण त्याच्या शक्तीपुढे तिचा निभाव लागत नव्हता. ती ओरडत होती. त्याने सोफ्यावरील उशी घेऊन तिचं तोंड दाबण्याचा प्रयत्न केला. ती पाय हलवत होती. त्याला जोरात झटका देऊन ती पळू लागली. जीव वाचवण्यासाठी ती जीवाच्या आकांताने पळत होती. तशी पायाला ठेस लागून ती जोरात खाली ढासळली. डोक्याला मार लागून रक्ताने माखली होती. बेशुद्ध अवस्थेत ती तशीच पडून होती. रक्ताच्या थारोड्यात पडलेली तिला पाहून अमर घाबरून पळून गेला. दार तसंच उघडं ठेवून. काही वेळाने तिचे आईवडील तिला भेटायला आले. घराचा दरवाजा उघडा पाहून तसेच आत शिरले. आत कोणीच नव्हतं. आतमध्ये आवाज दिला. प्रतिसाद कोणीच देत नव्हतं. आई आतमध्ये गेली तर अनु रक्ताच्या थारोड्यात पडली होती. आईने घाबरून अनुच्या वडिलांना बोलावून घेतलं. ही तिची अवस्था पाहून घाबरली. तिच्यासाठी ॲम्ब्युलन्स बोलावून घेतली. तिला तातडीने दवाखान्यात ॲडमिट केलं. डोक्याला जखम खोलवर होती. त्यामुळे डॉक्टरांनी तू शुद्धीवर येईल तेव्हा कळेल असं सांगितलं. आईवडील डोक्याला हात लावून बसले होते. तिची अवस्था पाहून किती तिने सहन केले समजले होते. त्यांनाही प्रश्न पडला, का अशा माणसांबरोबर लग्न लावून दिले जो फक्त हैवान आहे. 2 दिवसांनी ती शुद्धीवर येत होती. समीर बरडत होती. अजून तिचं प्रेम समीरवर असल्याचं तिच्या बाबांच्या लक्षात आलं. त्याला कुठे शोधायचं असाही त्यांना प्रश्न पडला. अनु उठ, मी तुझा बाबा आहे. आई बाबा तिला धुसर दिसत होते. त्यांना पाहून डोळ्यातून तिचे अश्रू वाहू लागले. रडू नकोस, आम्ही आहोत, तू काळजी करू नकोस, तिचे बाबा म्हणाले. आई तिच्या डोक्याला कोरवाळीत होती. आईच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते. डॉक्टर अनुला चेक करायला आले होते. तेव्हा तिथं एका रुग्णाचे नातेवाईक धन्यवाद डॉक्टर करत होते. आज तुमच्यामुळे माझी बायको वाचली. तिला कोणत्याही हॉस्पिटलमध्ये घेत नव्हते, पण आज तुम्हीच वाचवलं. तो माणूस डॉक्टरांच्या पाया पडत होता. तुम्ही देवमाणूस आहात. डॉक्टर, हे काय करताय? मी माझं काम केलं. पुन्हा महिन्याला चेकअपला या. हे माझं विजिटिंग कार्ड. समीर यादव, MBBS. अनुने नाव ऐकताच डोळे उघडले. समीर ती बोलू लागली. तिचे वडील तर उठूनच बसले. हो, तो तिचा समीरच होता.
त्यानेही तिला ओळखलं. तिला पाहताच त्याच्याही डोळ्यात अश्रू आले. अनु, काय हे? कशाने अशी अवस्था झाली तुझी? अनु, कोठे होतास तू एवढ्या दिवस? किती तुला आठवत होते. एकदाही वाटलं नाही मला भेटावं? ती रडू लागली. तिचे आईवडील बाहेर चाललेले पाहून, थांबा बाबा, मीच तो, तुम्ही ज्याची लायकी खूप वर्षापूर्वी दाखवली होती. पण मी आज जे काही आहे ते तुमच्यामुळेच. मी अजून लग्न केलं नाही. अनुला मी तसं वचनही दिलं होतं. झालं तर तिचंच होईल, नाहीतर कोणाचाही नाही. जर तुमची संमती असेल तर अजूनही अनुचा हात मागतो. तुम्ही बघितलेला मुलगा वेगळा होता. आज बघितलाय तो तुमच्या मुलीला खुश ठेवू शकतो. त्याची लायकीही आहे तुमच्या मुलीचा हात मागण्याची. बास झालं, किती दुखऱ्या मनाला बोलशील. नाही बाबा, तुम्ही त्या दिवशी आला नसतात तर कदाचित आज एवढा यशस्वी नसतो. तुमच्यामुळेच मी पेटून उठलो. आज तरी आमचं प्रेम डावलू नका. मी त्यावेळी ही अनुशी मनापासून प्रेम केलं होतं आणि आजही मनापासून हात मागतोय. प्रेम तेच आहे, व्यक्ती बदललाय बाबा. अनुच्या डोळ्यातून अश्रू वाहत होती. शेवटी तिने पुन्हा एकदा समीरला मिळवण्याचा ध्यास यशस्वी झाला होता. तिचा समीर एवढा मोठा झाला याचा तिला खूप अभिमान वाटत होता. तिच्या वडिलांना यावेळेस वाटत होतं, या मुलावर त्यावेळी विश्वास ठेवला असता तर आज अनुला एवढा त्रास सहन करण्याची गरज पडली नसती. हळूहळू अनुच्या प्रकृतीत सुधारणा होऊ लागली होती. समीर तिची खूप काळजी घेत होता. अनुने बाबांना समीरला अमरविषयी सगळं सांगितलं. दोघांनी मिळून त्याला पोलीस चौकी दाखवली. अनु आता खूप खुश झाली होती. तिचं पहिलं प्रेम, ज्याच्यावर मनापासून प्रेम केलं, ते तिला पुन्हा मिळालं होतं. जीवनात चढउतार येतच असतात, पण त्यातून धैर्य आणि संयमाने पुढे जायचं असतं. त्यावेळी त्या परिस्थितीशी झुंजण्याकरता जी हवी असते ती सकारात्मकता, त्यामुळे नक्कीच योग्य वाट सापडते. मित्रमैत्रिणींनो, कथा आवडल्यास कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.